8 दिवस सलग झालेल्या पावसानंतर स्नो कॉलमी हा वॉशिंग्टन राज्यातील प्रसिद्ध धबधबा कसा दिसतो हे पाहण्यासाठी आज आपण निघालेलो आहोत। नमस्कार, मी राधिका। आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। धुक्यात हरवलेल्या रस्त्यामधून वाट काढत आम्ही स्नो कॉलमी फॉल्सला पोहोचलो। तिथे पोहोचल्यावर स्नो कॉलमी फॉल्सचा एक वेगळाच नजारा पाहायला मिळाला। याआधी डोंगराच्या मध्यामधून शांतपणे वाहणाऱ्या धबधब्याने आज मात्र रौद्ररूप धारण केलंय, पण तरीही तो तितकाच नयनरम्य दिसतोय। वरून धोधो पाणी खाली कोसळतंय आणि वाऱ्यामुळे पाण्याचे तुषार अंगावर उडतायत। खूप दिवसापासून माझी इच्छा होती पावसामध्ये भिजण्याची, पण इथे एवढी थंडी असते, पावसामध्ये भिजू शकत नाही। आज मात्र या धबधब्याच्या तुषारांनी पावसामध्ये भिजण्याचा सुद्धा अनुभव दिला। खरं सांगू का, आज या धबधब्याने नायगरा धबधब्याची आठवण करून दिली। नायगरा एवढा हा मोठा धबधबा नक्कीच नाहीये, पण त्याची एक झलक मात्र आम्हाला नक्कीच अनुभवता आली। सारांश बरोबर असं हसत खेळत आम्ही खाली जाणारा 1 मैलचा ट्रेक सुद्धा पूर्ण केला आणि धबधब्याचा आम्हाला हा व्ह्यू सुद्धा पाहता आला।